म्हणजे तपासी अधिकारी बदलले गेले, 3 पोलीस अधीक्षक बदलले गेले, DYSP लेवलचे अधिकारी देखील बदलले गेले। मात्र या प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीचा ठोस आरोपीपर्यंत जाण्याच्या अनुषंगाने जो तपास होणं अपेक्षित होतं तोही झाला नाही। नेमकं महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या सखोल जर सुरुवातीपासून जर आपण त्याकडे पाहिलं तर महादेव मुंडे हे परळीमधील व्यापारी होते। रोजचा त्यांचा बिशीच्या पद्धतीने देवाणघेवाणीचा व्यवहार देखील होता, प्लॉटिंगच्या क्षेत्रामध्ये देखील काम करत होते आणि कुठल्याही पॉलिटिकल राजकीय पक्षाशी कनेक्ट नव्हते, कुणाचे कार्यकर्ते नव्हते। तरी देखील अशा पद्धतीने खून का झाला ज्ञानेश्वरी मुंडे यांनी या संदर्भात सांगत असताना मला सांगून पती गेलेले होते, तुळजापूरला जाणार अशा पद्धतीने देखील सांगितलं होतं। घरी आले नाही, सकाळी मला फोन आला आणि फोन आल्यानंतर घरी आहेत का म्हणून पहा म्हणून सांगितलं गेलं होतं। विशेषतः सतीश फड यांनी हा फोन केला होता आणि त्यानंतर हे सगळं समोर प्रकरण आलं। जिथं डेड बॉडी सापडली होती तो गजबजलेला एरिया होता आणि त्या ठिकाणी न्यायालय सुद्धा आहे, तहसील कार्यालय सुद्धा आहे। अशा गजबजलेल्या ठिकाणी अशा निगृण पद्धतीने खून कुणी केला, हत्या कुणी केली आणि या प्रकरणावरून आता मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात देखील आरोप प्रत्यारोप सुरू होत आहेत। आज ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वाल्मिक कराड यांचा PCR घ्यावा, पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावा आणि त्यांची चौकशी करावी। त्याचबरोबर गोट्या गित्तेचं नाव देखील यामध्ये घेतलं गेलंय। श्री कराड म्हणून वाल्मिक कराडांचा जो मुलगा आहे त्याच्या देखील नावाचा उल्लेख करण्यात आलाय आणि या प्रकरणामध्ये आता आरोपींना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी काहीतरी ठोस उपाययोजना करावी अशी देखील मागणी केली जाते। एकंदरीत जर आपण बघितलं तर जो PM रिपोर्ट समोर आलेला आहे त्याच्यावरती अत्यंत ज्या धक्कादायक माहिती समोर आल्या त्यामध्ये 16 वार हे महादेव मुंडे यांच्यावरती करण्यात आले होते आणि त्यामध्ये ते वार कोणत्या कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते हे देखील यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे। मानेवरती उजव्या बाजूला 4 वार करण्यात आले होते, तोंडापासून गालापर्यंत 1 वार करण्यात आला होता, उजव्या हातावरती 3 वार, डाव्या हातावरती 3 वार करण्यात आलेले, तोंडावर 1 वार, नाकावरती 1 वार आणि गळ्यावरती 3 वार असे गंभीर स्वरूपाचे वार आहेत। विशेषतः त्याच्या जे गळ्यावरती वार केले गेले त्यामध्ये तब्बल 20 सेंटीमीटर पर्यंत लांब असलेला, 8 सेमी रुंद आणि 3 सेंटीमीटर खोल असलेला वार अशा पद्धतीचे गंभीर स्वरूपाचे वार करण्यात आले होते। विशेषतः एवढे गंभीर स्वरूपाचे वार करत असताना हे एकतर धारदार शस्त्रामध्ये तलवार किंवा कोयतं अशा पद्धतीच्या हत्याराने केलं जाऊ शकतं असं वैद्यकीय जे तज्ञ आहेत त्यांनी देखील या संदर्भात सांगितलं आणि जी डेड बॉडी समोर आली त्याचे फोटो सुद्धा आपल्याकडे आहेत, मात्र आपण ते फोटो दाखवू शकत नाही, एवढ्या गंभीर स्वरूपाचे हे फोटो आहेत। एकंदरीत जर बघितलं तर महादेव मुंडे हत्या प्रकरणाला आतापर्यंत तब्बल 20 महिने उलटून गेलेले आहेत, आरोपी अटक नाहीत। मात्र ज्या पद्धतीने ही धक्कादायक माहिती समोर येते यात बाळा बांगर नावाचे जे तरुण आहेत त्यांनी देखील एक धक्कादायक खुलासा केला होता की जो महादेव मुंडे यांच्या गळ्याच्या जवळचा मासाचा तुकडा आहे तो मासाचा तुकडा वाल्मिक कराड यांच्या टेबलवरती मांडला होता अशा पद्धतीने देखील धक्कादायक आरोप केलेला होता आणि विशेष तो प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घेऊन ते 5 ते 6 दिवस हा मासाचा तुकडा परळी शहरामध्ये फिरवला जात होता। ही दहशत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ही एक वेगळी मोडस ऑपरंटी वापरली जात होती। प्रामुख्याने आणखी एक गोष्ट यामध्ये सांगायची ठरली तर ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती ती देखील अशीच निर्घृण पद्धतीने करण्यात आली होती। जवळपास 150 पेक्षा जास्त वार याच्यावरती करण्यात आले, संतोष देशमुख यांच्यावरती करण्यात आले होते आणि गंभीर स्वरूपाचा प्रकार घडलेला होता। पण त्या अगोदर म्हणजे संतोष देशमुख खून प्रकरणाच्या अगोदर परळीमधला हा महादेव मुंडे यांचा खून आहे आणि या प्रकरणात सुद्धा अत्यंत निर्दयी पद्धतीने यात मारहाण केली गेली। विशेषतः हे सगळं होत असताना तिथलचं पोलीस प्रशासन आहे, तपासी अधिकारी आहेत, यांनी या प्रकरणामध्ये तपास का केला नाही, पोलीस कुठपर्यंत पोहोचले, डम डेटा आणला त्याचं काय झालं, कॉल रेकॉर्डिंगच्या संदर्भातला CDRचा डेटा होता त्या संदर्भात काय झालं, फक्त पोलिसांनी कागद काळी केली का, या संदर्भात आरोपींच्या अटकेपर्यंत का पोहोचले नाही। विशेष ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एक आरोप केला होता की या प्रकरणामध्ये तपास सुरू असताना तत्कालीन तपासी अधिकारी सानप नावाचे अधिकारी हे तपास करत होते, आरोपींच्या अटकेपर्यंत देखील गेले होते। मात्र तिथं गेल्यानंतर कुठल्या तरी एका बंगल्यावरून फोन आला असं त्यांनी सांगितलं होतं स्पष्ट। बंगल्यावरून फोन आला, तो बंगला धनंजय मुंडे यांचा परळीमधला बंगला होता, मात्र त्या बंगल्यावरून वाल्मिक कराड यांनी फोन केल्याचा देखील त्यांनी आरोप केला होता आणि त्यानंतर तपास थांबला। त्या आत्तापर्यंत त्या प्रकरणात कुठलाही आरोपी निष्पन्न देखील झाला नाही आणि कुठल्या आरोपीला अटक देखील केली नाही। म्हणजे प्रामुख्याने जे प्रश्न निर्माण होतात यामध्ये महादेव मुंडे यांची हत्या का केली गेली, हत्या केल्यानंतर त्या आरोपींना पाठबळ कुणी दिलं, आरोपींचा तपास सुरू असताना पोलिसांना फोन कुणी केला आणि हे सगळं होत असताना 20 महिन्यानंतरही एवढ्या गंभीर प्रकरणातले आरोपी अटक का होत नाहीत, हे सगळे चॅलेंजिंगचे मुद्दे आहेत। या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने अनेकांनी प्रश्न उठवला। आपल्यासोबत बाळा बांगर आहेत, विशेषतः यांनी या प्रकरणामध्ये जो PM रिपोर्ट आहे तो देखील माध्यमांच्या समोर आणला होता, काही फोटो देखील आहे, धक्कादायक फोटो जे आपण दाखवू शकत नाहीत ते फोटो देखील समोर आणले होते। काय सांगाल, तुम्ही एक दावा केला होता की मासाचा तुकडा हा टेबलवरती मांडलेला होता आणि त्या संदर्भातले आता तुमच्याकडे हे सगळे पुरावे आहेत, काय यातून समोर येत आहे?
नक्कीच सर, मी जे काय दावा केला होता प्रसारमाध्यमाच्या पुढे येऊन सांगितलं होतं की महादेव मुंडे यांची हत्या केल्यानंतर अमानुष्य पद्धतीने व एकदम माणुसकीला काळमी फासणारी ती हत्या होती. आणि ती हत्या केल्यानंतर जे कोणी आरोपी होते वाल्मिक कराडच्या टोळीतले आणि त्याचा मुलगा ते गोट्या गीते नामक यांनी महादेव मुंडे यांच्या नरड्याचं मानेचं मांस काढून नेलं हे मी सांगितलं होतं. ते आता फोटो मी दाखवू शकत नाही, ते फार आपल्या काळजाला असं म्हणजे ठेस पोहोचणं असे वाईट फोटो आहेत ते एकदम निर्गुण हत्या केलेले. पण त्याच्यात धडधडीत दिसतंय की वार केल्यावर माणसाला अर्धा इंचपर्यंत होऊ शकते. त्याच्यामध्ये 1.5 ते 2 इंच असे उभे हे आहेत इंजुरी जखमा आणि 1.5-2 इंच खोल आहेत, म्हणजे त्याचं मांस गायब आहे ते फोटोमध्ये दिसते. आणि वार फक्त 15 ते 16 नाही आहेत, पूर्ण छोटे मोठे वार 20 ते 21 वार केलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये आरोपी डिटेक्ट होणं फार गरजेचं आहे. हे जर आरोपी बाहेर राहिले ते वाल्मिक कराडचा अंडरवर्ल्ड, थोडक्यात टोळी म्हणजे आपण अंडरवर्ल्ड म्हणतो, ते बाहेरून अंडरवर्ल्ड चालू येते आणि सर्वसामान्य लोकांवर दहशत पसरवते. तुम्ही पाहिलं असेल की विषय एवढा आहे की एवढे गंभीर स्वरूपाची वार, जसे की ज्याची आपण 4 सेंटीमीटर पर्यंत खोल तो वार जातोय, त्यानंतर 20 mm पर्यंत त्याची लांबी असते. पण हे वार कशाने केले जाऊ शकतात आणि नेमकं कुठलं शस्त्र त्या कालावधीमध्ये वापरलं गेलं असेल? विशेषतः ज्या टोळ्या तुम्ही सांगताय, ज्या टोळींचा उल्लेख करताय, त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारची शस्त्र वापरत होते? आणि या प्रकरणामध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरण झाल्यानंतर 20 महिन्यानंतर आरोपी नेमकं निष्पन्न सुद्धा होत नाहीत, यात कोणाचा अपयश? प्रथम तर ह्यामध्ये सगळं अपयश हे परळी पोलीस, तत्कालीन परळी पोलिसनी जे वाल्मिक कराडच्या अधीन गुलामखारी गेलते आणि जे बीड जिल्ह्यातील तत्कालीन वरिष्ठ अधिकारी होते, पोलीस अधीक्षक होते, हे यांचं अपयश आहे. ह्यांनी सगळे पोलीस यंत्रणा ही वाल्मिक कराडपाशी नेऊन त्याच्या पायाला बांधले होते. वाल्मिक कराड म्हणीन तसं हे नाचत होते परळी तत्कालीन पोलीस व तत्कालीन बीडचे पोलीस अधीक्षक. अहो किती वाईट, म्हणजे एवढ्या महादेव मुंडेची निर्गुण हत्या झाली, 20 ते 21 वार झाले त्यांचे, एकदम म्हणजे माणुसकीला मी म्हणतो माणुसकीचीच हत्या झाली. आणि PM रिपोर्टमध्ये धडधडीत इथं लिहिलेलं आहे की कट इंजुरी आहेत ह्या 0.5 म्हणजे अर्धा इंचपर्यंत ह्याच्यात त्यांनी दिले. पण ह्याच्यात पण कमी उल्लेख केलाय. फोटोमध्ये धडधडीत दिसून होते की 2-2 इंचाचे ते वार नसून तर ते जखमा काढून म्हणजे मांस काढून नेलेलं आहे त्याच्यामध्ये. हे अपयश जनतेचं पण आहे, कारण जनता त्यावेळेस शांत बसली. आता जनता का शांत बसली तर जे पुढे येऊन कुणी आवाज उठवत होतं त्याला परळी पोलीस वाल्मिक कराडच्या म्हणण्यावर दाबीत होते. महादेव मुंडेंचा खून कशा पद्धतीने केला गेला? नेमकं तिथं मारहाण करत असताना ज्या इंजुरी दाखवलं जाते तर किती प्रकारे त्यांना त्यांच्या शरीरावरती आवरण होते, कोणत्या कोणत्या ठिकाणी होते आणि बचावाच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न केल्याच्या संदर्भात असा काय उल्लेख होता? नाही, त्यांचा पाठलाग केला, त्यांचा बचाव वगैरे तिथं कुणी नव्हते. म्हणजे जे काय दुरून होते तत्कालीन परळी पोलीसच दुरून लोकाला उलट हाकलून देत होते तिथून. परळी पोलिसांनी संरक्षण दिलं वाल्मिक कराड त्याचे पोरगा आणि गोट्या गीते ज्यावेळेस महादेव मुंडेची हत्या करीत होते त्यावेळेस ते संरक्षण करीत होते. परळी पोलीस कुणाचं संरक्षण करीत होते? महादेव मुंडेचं नाही, महादेव मुंडेंच्या हत्याऱ्याचं. म्हणजे आरोप्यांचा आत्मविश्वास प्रोत्साहन पोलिस देत होते. आणि हे जे काय हत्यारे होते हे 100% सांगतो वाल्मिक कराडच्या टोळीचे संबंध बाहेर राज्यात पण होते. ज्या पद्धतीने नरड्यावर, मानेवर, पाठीवर, मानेवर सगळीकडे डोक्यात वार आहेत, हे वार करणारा व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराडची परळी शहरातील टोळी, परळी तालुक्यातील टोळी, जे गोट्या गीते त्याचा पोरगा श्री कराड ही टोळी चालवत होता, सुशील कराड ते चालवत होते. त्या टोळीतल्या पोरांनी सराईत गुन्हेगार आहेत. म्हणजे महादेव मुंडेची जी हत्या केली ह्यांना माहिती आहे माणसाला तडपून कसं मारायचं. आधी पायावर वार करायचा, दुसरा वार पुन्हा मानेवर करायचा, गालावर करायचा. गालावर वार करण्याचा एकच वार गेलाय. आता फोटो दाखवू शकत नाही मी, ते फार फोटो विचित्र फोटो आहेत, वाईट फोटो आहेत. म्हणजे गालावर वार का केलाय ते पण 1 इंचचा खड्डा पडलाय ना गालावर आणि 3-4 इंचचा मोठा वार आहे. तडपून मारायचं, निर्गुण हत्या करायची आणि परळीमध्ये सर्वांना दाखवायचं इथं नेऊन डेड बॉडी फिटली जाऊन ती तुम्ही पहा. अहो ते बाळा बांगरलंच नाही. परळीच्या तर घराघरात ते माहीत झालं, बोलू शकत नव्हते कारण आपल्याला न्याय कोण देऊ शकतं? पोलिस, आरोपीपासून कोण, पण हे पोलीसच वाल्मिक कराडसोबत सहभागी होते. या प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक यांच्याकडे जबाब देखील दिलेला आहे आणि प्रत्यक्ष तुम्ही काय काय पाहिलं होतं याचा देखील त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. नेमकं काय पाहिलं होतं आणि आता या तपासावरती काय पुढे तपास केला जातोय का तुम्ही दिलेल्या जबाबावरती? ही घटना व्हायच्या आधी 4-5 दिवस आधी, हे घटनेनंतरच्या 10-15 दिवसानंतरचा जो घटनाक्रम होता, कारण ही घटना झाल्यानंतर आम्हाला चाहूल लागली की ह्याच्यामध्ये वाल्मिक कराडाचा हात आहे. त्याच्यासोबत असताना वगैरे ते पाहिल्या, म्हणजे अशा आम्ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हतो. वाल्मिक कराड पण असं आम्हाला सांगत नव्हता की आधी की मी हे करणारे वगैरे. पण ज्यावेळेस आम्ही थोडंफार ऐकत होतो गोष्टी, काही गोष्टी चाहूल येत होत्या आणि घटना घडल्यानंतर जेव्हा परळीमधून प्रतिक्रिया यायला लागल्या दबक्या आवाजात एकदम, परळीच्या बाहेर आल्यावर तालुक्याचे लोक सांगा लागले की महादेव मुंडे नामक हत्या झाली, ती वाल्मिक कराड त्याच्या मुलाने केली. परळीमध्ये पण सगळ्याला माहीत होतं, पण ते कुणी पुढे येऊन बोलायची हिंमत करत नव्हतं. मी सर असं नाहीये की आज, त्यावेळेस पण ही घटना झाल्या, मी 1-1.5 महिन्यांनी एका बीड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक साहेब, वरिष्ठ अधिकारी ह्यांना भेट घेऊन हा प्रकार सर्व सांगितला. त्यांचं काय उत्तर होतं? तू तुझी काळजी घे, तुझ्या कुटुंबाची काळजी घे.
तुझाच ह्याच्यामध्ये आरोपी केलं जाईल, तुलाच ह्याच्यामध्ये गुंतवलं जाईल, नाहीतर दुसऱ्या केसमध्ये तुला गुंतवलं जाईल, नाहीतर तुझ्यावर जीव घेणं हल्ला होऊ शकतोय. म्हणजे आम्हालाच भीती दाखवायला मी घाबरलो नाही. तरी पण परळी ज्यावेळेस बंद झाली जानेवारी 2024ला, त्यात पण मी ओपनमध्ये वाल्मिक कराडला माहित होतं मी सहभागी. मी लोकांना म्हणत होतो दुकानं बंद करा, हे करा, आरोपी गटले पाहिजेत. हे मी प्रयत्न केले ना, असं नाहीये. परळीमध्ये तर आता तपासाची स्टेज कुठपर्यंत आहे? आता ज्या पद्धतीने एलसीबीकडे तपास दिला गेलेला आहे नेमकं कुठपर्यंत आलेला आहे? प्रथम तर हा तपास केज उपाधीक्षक साहेबांकडे होता. त्याच्यानंतर हा एलसीबीकडे वर्ग करण्यात आला आणि रात्री असं कळतं की ह्याच्यामध्ये एसआयटी स्थापन केली. पण आम्हाला एसआयटी कोण अशा अपेक्षा की त्याच्यामध्ये क्लास 1 म्हणजे एक IPS अधिकारी असन, जो की प्रॉम्प्ट प्रामाणिक असन आणि छान प्रकारे तपास एवढे सगळे अधिकारी बदलले गेले, नेमकं घोडं आडलं होतं कुठं? दबाव, राजकीय दबाव, वाल्मिक कराडचा वैयक्तिक दबाव, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करत असन किंवा पैसे देत असन. सगळ्यालाच माहिती आहे बीड जिल्ह्यातली प्रशासनातली, आरोग्याची व खास करून पोलीस यंत्रणा ही वाल्मिक कराडच्या चालावर नाचत होते. आपण एकंदरीत पाहतोय हे सगळं महादेव मुंडे हत्या प्रकरण आणि ज्या प्रकरणाची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होते. विशेषतः या प्रकरणात पतीचे जे आरोपी आहेत त्यांना अटक करावी यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी टोकाचं पाऊल उचललं. उद्याच्या 25 तारखेला रास्ता रोको देखील होणार आहे. सासरचे लोक आणि बाहेरचे लोक एकत्रित येऊन हा रास्ता रोको करतायत. पण जे प्रश्न उपस्थित होतात यामुळे प्रामुख्याने जे प्रश्न आहेत की महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर तब्बल 20 महिन्यानंतरही आरोपी निष्पन्न का होत नाहीत? कुठल्या राजकीय दबावापोटी पोलीस काम करत होती? विशेषतः कुठल्याही एखाद्या गुन्ह्याचा तपास करायचा असेल तर तो तपास अवघ्या 48 तासामध्ये त्या खुनाच्या गुन्ह्याच्या संदर्भातले जे एव्हिडन्स आहेत ते गोळा करावे लागतात आणि ते जर गोळा केले तर पुन्हा केस स्ट्रॉंग होते आणि जे आरोपी आहेत ते देखील त्याच कालावधीमध्ये फिंगरप्रिंट्स असतील, डिजिटल एव्हिडन्स असतील, या सगळ्या प्रकरणामधून ते करणं अपेक्षित असतं. मात्र तब्बल 20 महिन्यानंतरही या प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीचे ठोस असे पुरावे जे आरोपीपर्यंत धागेदोरी घेऊन जातील अशा पद्धती कुठलेही समोर आले नाही. त्यामुळे आता जे काही बाळा बांगर असतील, त्याचबरोबर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जे आरोप केलेले आहेत ज्यामध्ये नावं घेतलेत, वाल्मिक कराड यांचं देखील नाव घेतलं, वाल्मिक कराडांच्या मुलाचं देखील नाव घेतलंय, त्याचबरोबर गोट्या गीतेचं नाव आहे, राजा फड याचं देखील या ठिकाणी नाव घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे या सगळ्याच्या अनुषंगाने इथली पोलीस प्रशासन, बीडचं जी पोलीस यंत्रणा आहे यांची चौकशी करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. काल एलसीबीकडे तपास दिल्यानंतर एलसीबीचे अधिकारी त्या अनुषंगाने आरोपीला अटकेसाठी प्रयत्न करतायत का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र एकंदरीत ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळणार कधी? जे 3 मुलं आहेत ज्यांच्या चेहऱ्यावरचा निरागस भाव, बाप नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये न्यायाच्या लढाईमध्ये ते देखील रस्त्यामध्ये उतरत आहेत. पोलीस प्रशासनाकडे अनेक चक्रा देखील मारल्या गेल्या. मात्र कुठंतरी या आरोपींना अटक केलं जावं यासाठी आता जनप्रक्षोभ देखील वाढतोय. खूप मोठ्या प्रमाणातून सामाजिक स्तरामधून देखील संताप व्यक्त केला जातोय. आज जे फोटो समोर आले जे माध्यमांच्या समोर दाखवता येणार नाहीत, मात्र धक्कादायक आणि गंभीर स्वरूपाचे फोटो आहेत. PM रिपोर्ट समोर आला, फोटो समोर आले आणि या घटनेची जी तीव्रता आहे, या घटनेचं जे क्रोर्य आहे याची जी तीव्रता आहे हे देखील यामधून समोर आलं. त्यामुळे अत्यंत संताप व्यक्त केला जातोय. एकंदरीत महादेव मुंडे हत्या प्रकरणातील जे सगळे आरोपी आहेत त्यांना अटक कधी केलं जाणार आणि ज्ञानेश्वरी मुंडे आणि मुंडे कुटुंबाला न्याय कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. बीडचं पोलीस प्रशासन, त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या प्रकरणात न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने काय ठोस उपाययोजना करणार? अन्यथा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी 1 महिन्याचा अल्टिमेटम दिलेला आहे. जर 1 महिन्यात आरोपी अटक नाही झाले तर यापेक्षा तीव्र आंदोलन करेल किंवा मला गोळ्या घातल्या तरी गोळ्या घाला, पण अगोदर त्या आरोपींना अटक करा, अशा टोकाची भूमिका आहे ती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी घेतलेली. त्यामुळं पतीच्या मारेकऱ्यांना, पतीच्या हत्यारांना कठोर शासन झालं पाहिजे, त्यांना अटक केली पाहिजे. या अनुषंगाने ज्ञानेश्वरी मुंडे यांची भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची. तर आता जनप्रक्षोभ जो आहे तो देखील या बाजूने आहे. त्यामुळं या प्रकरणात आता खरंच आरोपींना अटक केलं जाणार. आरोपी कोण, त्यांची नावं काय, आरोपी समोर जे आलेली नावं आहेत त्या संदर्भात चौकशी होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. महाराष्ट्रामध्ये ज्या